जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परित्राण योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध भावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमूर्तस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज निज ज्येष्ठ वद्य चतुर्थी शके 1948. आजच्या तिथीपेक्षा महत्त्वाची म्हणजे आजची तारीख आहे 4 जुलै 2026. आजचा दिवस 2 दृष्टीने महत्त्वाचा आहे. आत्ताच आमचे राकेश महाराज जे आहेत, आत्माराम महाराजांच्या मठाचे मठपती, 2 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा त्यांना शिवछत्रपती संभाजी महाराजांचं एक पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं होतं. कालच त्यांचं ते पूर्ण पुस्तक वाचून झालं. त्यांचा अभिप्राय असा आहे की पुस्तक वाचताना शेवटच्या क्षणाला, शेवटचे 2-4 पानं वाचताना आपण इतकं भावूक होऊन जातो की डोळ्यामध्ये पाणी येतं आणि समोरचा कागदसुद्धा दिसत नाही, असा त्यांचा अभिप्राय आहे. आता असं ज्यांचं बलिदान आहे संभाजी महाराजांचा, त्यांच्या पत्नी म्हणजे येसूबाई, ज्या जवळपास 29 वर्ष मोगलांच्या कैदेमध्ये होत्या. आजच्या दिवशी 4 जुलै रोजी त्या साताऱ्याला परत आल्या 1716. म्हणजे ते 29 वर्ष पूर्ण, आता 30वे वर्ष आहे. त्या येसूबाईंची समाधीसुद्धा तिथेच आपल्या माहुली संगमाच्या तिथे आहे. दुर्लक्षित आहे, फार काही चांगल्या अवस्थेमध्ये नाही. तिचंसुद्धा दर्शन त्या ठिकाणी गेल्यानंतर जरूर सर्वांनी घ्यावं. आणि आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीचा दिवस 4 जुलै सन 1902. स्वामीजींचं जसं आयुष्य आहे, अगदी 39 वर्षाचं आयुष्य आहे. त्यांचं पूर्ण चरित्र जे आहे ते अगदी अद्भुत असं चरित्र आहे. 11 सप्टेंबर 1893 त्यांनी जेव्हा शिकागोमधलं व्याख्यान दिलं, त्याची शताब्दी 1993 झाली. त्या शताब्दीनिमित्त 1993 पूर्ण वर्षभर अकोला जिल्ह्यातली बहुतेक बऱ्याचशा शाळांमध्ये मी, माझी पत्नी आणि आमच्या आदरणीय शुभदाताई जोशी असे आम्ही 3 जण खेड्यापाड्यांमध्ये रिक्षाने, ऑटो रिक्षा म्हणा, सायकल रिक्षा म्हणा, असे सगळीकडे फिरलो. आणि सगळं चरित्र जे आहे त्यामध्ये रामकृष्ण परमहंस आहे, शारदा माता आहे आणि स्वामी विवेकानंद यांचं चरित्र सगळीकडे लहान मुलांना, विशेषतः मुलांवर संस्कार होण्यासाठी ते सगळं आम्ही केलं. आणि दुसरा भाग म्हणजे समर्थांच्या चतुःशताब्दीनिमित्त जी आपण पदयात्रा काढली होती 3-4 भागामध्ये, त्याचे मूळ जे संकल्पना आहे ती मला या भारत परिक्रमेमध्ये सुचली. विवेकानंद केंद्राद्वारे जी भारत परिक्रमा झाली, कन्याकुमारीपासून ते कलकत्त्यापर्यंत, बारानगर जुना जो मठ होता तिथपर्यंत, त्यामध्ये मी 4 दिवस त्या परिक्रमेमध्ये होतो. आणि ही गोष्ट 1993 आहे. तेव्हाच मी ठरवलं की समर्थांची चतुःशताब्दी येईल त्यावेळेस आपणसुद्धा अशाच प्रकारे पायी भ्रमण करूया. तसे या दोन्ही गोष्टींनी स्वामीजींचं चरित्र अद्भुत असं चरित्र आहे, ते सर्वांनी वाचावं
आपल्या गावामध्ये किंवा आपल्या गावाच्या जवळ जे जे काही रामकृष्ण मठ असतील त्या मठांना आपण भेटी द्याव्यात. त्यामध्ये कार्यक्रम फार सुनियोजित असतात. त्यांच्या एकाही प्रवचनामध्ये संस्कृत प्रचूर असं काही वाक्य नसतं, कारण रामकृष्ण परमहंसांच्याच पूर्ण बोलण्यामध्ये संस्कृत अगदी कमी आहे. पण अगदी साधे साधे उदाहरण देऊन ते खूप चांगल्या प्रकारे सगळं समजावून सांगतात. स्वामीजी म्हणतात, जो धर्म कोणालाही माहीत नव्हता त्या धर्माचे पुनरुत्थान जे आहे ते करण्याचं काम माझ्याकडून झालं. आणि मी जे काम या 39 वर्षात केलं त्याचे मोजमाप किंवा त्याचं काय म्हणतं अकाउंटिंग किंवा त्याचं व्हेरिफिकेशन, त्याच्याबद्दलचं सत्यता हे जर कोणाला पाहायचं असेल तर तो माझ्यासारखा दुसराच ब्रह्मचर्य असेल त्यालाच हे सगळं समजेल. 40 वर्षाचा ब्रह्मचर्याचा जन्म 40 योनीमधला पूर्वीचा, आणि त्यावरच मी हे सगळं काम करू शकलो. पण हे काम प्रत्यक्ष कालीमातेने आणि माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलं आहे. हा त्यांचा भाव होता. अशा प्रकारे या दोन्ही महात्म्यांना येसूबाई राणेसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना नमस्कार करून आपण आपल्या मूळ उपनिषदाकडे वळूया. आता हे आपलं प्रश्नोपनिषद जे आहे त्यामधला मागच्या वेळेस जो आहे तो 2-3 श्लोक आपले राहिले होते. ते श्लोक थोडक्यामध्ये घेऊ आपण. काल जो आपण श्लोक वाचला होता, काल वाचताना मी आधीच म्हटलं की हा श्लोक खूप मोठा आहे, आपल्या लक्षात असेल. पृथ्वींच पृथ्वी मात्राच, आपोश्च आपो मात्राच, तेजश्च तेजो मात्राच, वायुश्च वायू मात्राच, आकाशश्च आकाश मात्राच, चक्षुर्दृष्टम च श्रोत्रम. हा सगळा मोठा श्लोक 8वा श्लोक जो 8वा मंत्र आहे तो आपण काल शेवटी पाहिला. स्थूल जे आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि सूक्ष्म जे आहे ते गंध शब्द स्पर्श रूप रस गंध पंचमहाभूते आणि सूक्ष्म तन्मात्रा यांचा आपण विचार पाहिला की यामध्ये परमेश्वराचा आश्रित काय काय आहे ते त्याने सांगितलं. बुद्धींचं बोद्धगम, आपल्या बुद्धीने जे जे जाणलं जातं ते, आणि बुद्धी त्याचप्रमाणे अहंकाराचं अहंकर्तृत्वाचं. अहंकार माणसाच्या ठिकाणी अहंकार असतं, 2 ठिकाणी अहंकार आहे. आणि अहंकार जर आपण सूक्ष्मावधीचा विचार केला तर रुद्र हे अहंकाराचं स्वरूप आहे. आता रुद्र म्हणजे भगवान शंकर हे अहंकाराचं स्वरूप कसं हे समजण्यासाठी बरीच पुस्तकं वाचायला लागली. पटकन ते लक्षात येणार नाही. पण ते पुढे म्हणतात पाय च विसर्जनयित्वम उपस्थ आनंददयित्वम, म्हणजे प्रत्येक अवयवाचं महत्त्व आणि त्यांनी केलेलं कार्य याचा सगळा विचार केला. आणि सगळ्यात शेवटी म्हणतात प्राणांच विधारयित्वम हितव्यम, म्हणजे प्राण आणि त्या प्राणाने धारण केलेले ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं म्हणजे परमात्म्याचाच आश्रित आहे असं म्हणत कालचा भाग आपण प्रवचनाचा पाहिला. आता आपल्याला 9व्या मंत्रापासून सुरुवात करायची आज. एष हि दृष्टा स्पृष्टा श्रोता घ्राता रसयिता मंता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुषः स परेर ईश्वरः आत्मनी संप्रतिष्ठिते. म्हणजे हाच 8वा जो मंत्र आहे त्याच्यात जोडून असा हा 9वा मंत्र आहे. एष हि दृष्टा, दृष्टा म्हणजे मी डोळ्याने पाहतो, मी दृष्टा दृश्य आणि दर्शन अशी त्रिपुटी आहे. मी जे पाहतो ते आणि पाहणारा मी. एष स्पृष्टा, स्पृष्टा म्हणजे स्पर्श, स्पृह धातू स्पर्श. स्पर्श म्हणजे ज्या ज्या गोष्टींना मी स्पर्श केला ते माझी क्रिया, आणि त्या स्पर्शानंतर जो मला काही त्याचा परिणाम झाला असेल तो, तर हे सगळं. किंवा श्रोता, जे जे माझ्या कानाने मी ऐकलं आणि जे जे अध्यात्माचं श्रवण माझ्याकडून झालं ते. घ्राता, ज्याचा मी वास घेतला आणि माझं ते घ्राणेंद्रिय. रसयित्वा, रसेंद्रिय ते जे आहे ते, आणि त्याने ज्याचा आस्वाद घेतला ते. मनता, म्हणजे ज्याचं मनन केलं, मनामध्ये बुद्धीमध्ये आम्ही त्याचा पुन्हा पुन्हा विचार केला ते सगळं. कर्ता विज्ञानात्मा पुरुष परेर ईश्वर आत्मा हे संप्रतिष्ठित. या सगळ्यांमध्ये ते इंद्रिय असो, ते बुद्धी असो, ते मन असो, ते वाणी असो, ते डोळे असो किंवा काहीही असो, त्या सगळ्यांनी जे जे कार्य केलं ते कार्य त्यांचं कार्य, आणि ज्या इंद्रियाने ते कार्य केलं ते, या सगळ्यांचं आश्रयस्थान कोणतं आहे असा प्रश्न होता. आणि मग त्याचं उत्तर दिलं आहे
की या सगळ्यांचं आश्रयस्थान म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्मच आहे, असा हा 9वा मंत्र आपल्याला सांगतो. आता 9व्या मंत्रानंतर एक 10वा मंत्र या ठिकाणी आहे. आता याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गीतेमधले काही श्लोकसुद्धा असं महत्त्वाचे आहेत. जसा 5व्या अध्यायामध्ये 20वा श्लोक आहे. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य न त्विजेत प्राप्य च अप्रियम स्थिर बुद्धी असं मूढ ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिती ही. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य, सोपा आहे अर्थ. न प्रवृष्येत, प्रवृष्येत ना वृष धातू आहे. वृष म्हणजे वृष हर्ष, की जे प्राप्त झाल्यानंतर मला हर्ष होतो, आनंद होतो, छान वाटतं, ते न प्रवृष्येत प्रियम प्राप्य, म्हणजे ज्या वस्तू मला प्राप्त होतात आणि मी आनंदित होतो त्या वस्तूच्या प्रेमामध्ये मी पडतो. आता दुसरीकडे जो मनुष्य प्रिय वस्तूच्या प्राप्तीने आनंदित होत नाही. आता साधूची लक्षणे, सर्वसामान्य माणसाची लक्षणं आणि साधूची लक्षणं, साधकाची लक्षणं, सिद्धांची लक्षणं सांगितली. जो मनुष्य प्रिय वस्तूच्या प्राप्तीने आनंदित होत नाही, मला खूप गरज आहे आणि एखादी गोष्ट मला कोणी आणून दिली, ती त्याने दिल्याबरोबर मला खूप आनंद होतो. अरे वा, मी वाटत पाहत होतो आणि तेवढ्यात तुम्ही आणून दिलं, मला खूप आनंद झाला. आता या आनंदामुळे काय होतं, त्याने जी वस्तू आणून दिली त्याच्याबद्दलचं एक प्रेम, ज्याने ती आणून दिली त्याच्याबद्दलची आसक्ती, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कायमचं घर करून असलेली गोष्ट आहे. आता हे सांगत असताना जी पदयात्रा केली त्याच्यामधला एक अनुभव सांगतो आणि मग आपण पुन्हा याच विषयाकडे वळणार आहोत. औरंगाबादच्या पुढे एक दौलताबादच्या जवळ एक छोटंसं गाव आहे. आता त्या गावाचं नाव आठवत नाही. सकाळी आम्ही त्या औरंगाबादच्या त्या राम मंदिरातून निघालो, समर्थ राम मंदिरातून, आणि पुढे गेलो. सकाळचं काहीतरी नाश्ता वगैरे झाला होता, निघताना पदयात्राच होती आणि 10-11 वाजले तेव्हा एक गणपतीचं मंदिर आम्हाला रस्त्यामध्ये लागलं. भूक आता सगळ्यांना लागल्या होत्या. आता त्यावेळेस माझ्या मनामध्ये आलं की स्वामी विवेकानंद जेव्हा परिक्रमा केली त्यावेळेस त्या काकडी घाट, जो घाट त्या UP-मध्ये आहे, आजही आहे, त्या ठिकाणी त्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा प्रत्यक्ष जगन्माता त्या ठिकाणी प्रगट झाली आणि त्यांच्यासाठी सगळं ताट भरून तिने आणून दिलं. असं मी माझ्याबरोबरच्या लोकांना सांगत होतो आणि आम्ही त्या मंदिरात बसून आता काय करावं असा प्रश्न होता. तेवढ्यामध्ये बाहेर एक गाडी आली आणि त्या गाडीमधनं आमच्यासाठी अगदी चटयासहित, पाटासहित, पाण्यासहित आणि ताटक एवढ्या सगळ्या वस्तू भगवंतांनी पाठवल्या. आता हे होत असताना साधारण माणसाच्या ठिकाणी अहंकार असतो, पण जो साधू पुरुष आहे त्याला तो म्हणतो की हे सगळं परब्रह्माचंच कर्तृत्व आहे. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य नोद विजेत चाप्य च अप्रियम, म्हणजे मला अप्रिय असणारी गोष्टी जर मला मिळाल्या तर मला त्याबद्दलचा उद्विग्न होतो माझं मन. पण ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट असो त्याचा कुठलाही परिणाम माझ्या चित्तावर होणार नाही. असा जो साधक आहे त्याला स्थिर बुद्धीचा, तो अज्ञानरहित आहे, त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही आणि परब्रह्माची त्याला खऱ्या स्वरूपाची जाण आहे. म्हणून परब्रह्माला जाणणारा जो असतो तो केव्हाही 24 तास परब्रह्म स्थितीमध्येच असतो. बरे झाले देवा बाईल कर्कशा. आणि आमच्या गाडगे महाराजांचं कीर्तन चालू असताना तार आली, कीर्तन सुरू होतं, त्यांनी ती तार वाचली आणि पुन्हा तशीच आपल्या झोळीमध्ये ठेवली. नंतर सगळं कीर्तन झाल्यावर लोकांनी विचार काय मध्येच काय आलं होतं, तो पोस्टमन आला होता, तार आलेली. ते म्हणे काही नाही, माझा एकुलता एक मुलगा होता आणि तो वारला. आता याच्यात काय, नोंद विजेत प्राप्य च अप्रियम, अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली तरी वाईट नाही, दुःख नाही, उद्विग्न नाही, आणि जे आवडतं आहे ते प्राप्त झालं त्याच्याबद्दलचा आनंदसुद्धा नाही. अशी जी आहे स्थिती ती परब्रह्माची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये जो असतो त्याच्याबद्दल सांगतात. परमेश्वराक्षरम प्रतिपद्यते स यो ह वै तच्छायम शरीरम अलोहितम शुभ्रम अक्षरम वेदयते यस्तु सौम्य स सर्वज्ञ सर्वो भवति तदेश श्लोकः. आता 10वा मंत्र आहे त्यातला. ह यह वै हे 3 शब्द जे आहेत उपनिषदामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे निश्चितपणे मला हे सांगायचं आहे असं जेव्हा असेल तेव्हा ह यह वै. मग काय म्हणतात, तत् अच्छायम,
ते परब्रह्मस्वरूप कसं आहे, तर ते छायारहित आहे. आता छाया म्हणजे सावली. आता सावली कोणाची असते, की ज्याचे देह धारण केला, देहाची सावली. कावळा उडाला तरी सावली, चिमणी उडाली तरी सावली, एखादं झुरळ जरी असेल त्याचीसुद्धा सावली आपण आपल्या घरामध्ये पाहतो. म्हणजे प्रत्येक जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या शरीराची सावली ही प्रगट असतेच त्याबरोबर. पण परब्रह्म परमेश्वर असे की त्याची सावली नाही. आमचे नाना महाराज तराणेकर हे एकानंतर एक गुरुचरित्राचं पारायण करणं निश्चयाने बसले, संकल्प केला आणि मी आता एकानंतर एक पारायण करणार. जोपर्यंत माझे सद्गुरू मला येऊन भेटत नाही, ते दर्शन देत नाही, तो पण माझे पारायण चालूच राहणार. तर इंदोरला असताना हरिसिद्धी नावाचं जे भाग आहे तिथे छोटंसं मंदिर आहे. मी तिथे 2 वर्ष होतो तेव्हा त्यांच्याकडे नेहमीच जात होतो. त्या ठिकाणी ते होते, दार लावलेलं होतं आणि मध्ये पारायण सुरू झालं. आता 1 सप्ताह पारायण म्हणजे पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत एक पारायण झालं. अजूनही सद्गुरू आले नाहीत. त्यांच्यासाठी पाठ मांडला होता, रांगोळी काढली होती, नैवेद्य होता, सगळं होतं. दुसरं पारायण सुरू झालं, तिसरं पारायण सुरू झालं, 7वं पारायण जेव्हा सुरू झालं, 7व्या पारायणाची समाप्ती झाली. म्हणजे कसं शिष्याच्या ठिकाणी ती तळमळ, तीव्रता आहे की नाही ते पाहून सद्गुरू प्रगट होता. आता ते दारही उघडल्या गेलं नाही, कडीचा आवाजसुद्धा आला नाही, खिडकीसुद्धा उघडल्या गेली नाही, सगळं बंद असताना समोर श्री वासुदेव सरस्वती प्रगट झाली आणि त्यांनी त्यांना दर्शन दिलं. असं कोणासाठी होतं, जो अशा प्रकारे परब्रह्माच्या स्थितीमध्ये असतो, अखंड असतो. आता पुढचा श्लोक गीतेमधला 5व्या अध्यायामधला 21वा श्लोक आहे, तो पण लक्षात घ्या. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. आता बाह्य स्पर्श म्हणजे काय? बाह्य स्पर्श याचा अर्थ बाहेरून असणारा संबंध. आता जगाशी आपला संबंध हा बाहेरून आहे, अंतःकरणातून संबंध सुद्धा असतो. आता एखादी वस्तू बाहेरून असणारी ही मला आवडती, हा बाह्य झाला. त्याच्यातलं मला ती आवडती म्हणजे मला ती पाहिजे, माझ्याकडे असली तर मला आनंद आहे, नसली तर दुःख आहे, हे सगळं बाह्य. स्पर्शेश्व सक्तात्मा, त्याच्यामध्ये आसक्ती. आणि विंदत्य आत्मनि यत् सुखम म्हणजे बाह्य विषयात आसक्ती आहे तोपर्यंत परब्रह्माच्या स्वरूपाचा अनुभव होत नाही. आता इथे प्रश्न हेच विचारले की झोपेमध्ये कोणत्या देवता जाग्या असतात, झोपेमध्ये कोणत्या देवता झोपलेल्या असतात, आणि मग मला झोपेमध्ये सुखाचा अनुभव येतो, तो अनुभव कोणाला येतो, असे सगळे 5 प्रश्न या ठिकाणी विचारले. त्याच्या उत्तरादाखल पिप्पलाद मुनी या ठिकाणी उत्तर देत आहेत. आता ह्या श्लोकाप्रमाणे बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम, आणि पुढे काय म्हणतात, स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. स ब्रह्मयोगयुक्तात्मा. आता ब्रह्मयोगयुक्तात्मा म्हणजे ज्याच्यामध्ये विषयाबद्दलची कुठलीच आसक्ती नाही. विषय तो आम्हा झाला नारायण. विषयच मला, आता नारायणच माझा विषय आहे. त्यामुळे मी विषयात आहे किंवा नाही याने फरक पडत नाही, पण माझी परब्रह्मस्थिती ही मात्र माझ्या अंतरंगामध्ये आढळ आहे. आता याचं उदाहरण, तर प्रत्येक वेळेस उदाहरण देत गेलं की मग पुन्हा वेळ पण लागेल, पण देण्यासारखंच उदाहरण आहे. आमचे ब्रह्मानंद महाराज नववाकचे, त्यांना दत्तात्रयाने दर्शन दिलं. त्या ठिकाणी औदुंबरवाडी आणि नरसिंहवाडीला त्या ठिकाणी पारायण करायला सांगितलं. पारायण झालं, पुन्हा आदेश झाला, त्याप्रमाणे ते इंदोरला जाऊन पोचले की तिथे तुला सद्गुरूची भेट होईल. आता सद्गुरूची भेट, त्यांचं लक्षण सगळं सांगितलं. हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गेले, कोणीतरी एक तिथलेच भक्त होते, त्यांच्या मदतीने त्या घरी जाऊन पोचले. त्याने तिथे पाहिलं की त्या ठिकाणी महाराज आहेत. महाराजांच्या भोवती अनेक स्त्रियांचा गरडा आहे. विचार चौकशी केल्यावर समजलं की महाराजांना 2 पत्नी होत्या. आता ही विषयाची माहिती कळत गेली तेव्हा ते म्हणतात, या सगळ्या विषयापासून आसक्ती निघून जावी म्हणून मी यांच्याकडे आलो आणि हे मला अनुग्रह देणार. आता हे जर आसक्त असतील तर मला अनुग्रह कसा देतील? म्हणजे बाह्य विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सर्वसाधारण माणसाचा कसा असतो. आणि मग तिथून ते निघूनही आले, परत आले, पुन्हा दत्तांनी सांगितलं, पुन्हा तो दृष्टांत झाला, पुन्हा ते त्यांच्याचकडे गेले आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे या ब्रह्मानंद महाराजांनी पुढे 3.5 कोटीचा जप केलेला आहे. आणि मग ते त्यांचे
खरे शिष्य म्हणले, अरे तो ब्रह्मा तो ब्रह्मांड म्हणजे चालतं होतं ब्रह्मच आहे. तसं या ठिकाणी म्हणतात सब्रह्म योगयुक्त आत्मा सुखम अक्षयम अश्नुते. अश्नुते म्हणजे प्राप्त करतो. कसं? सुखम, सुख प्राप्त करतो, सुख समाधान तो प्राप्त करतो जो ब्रह्मयोगयुक्त आत्मा त्या परब्रह्मामध्ये जो अशा अर्थाने लीन झाला. म्हणजे बाह्य गोष्टीचा त्याच्या इंद्रियांवर किंवा त्यांच्या मनावर त्याच्या स्थिरतेवर कुठलाही परिणाम नाही तो. आणि सुखम अक्षयम अश्नुते, अक्षय सुख, त्याला अगदी सुख प्राप्त होतं. आपल्याला कोल्ड्रिंक पिल्यावर सुख प्राप्त होतं, पण 2-4दा पिल्यानंतर मग खोकला गडबड करायला लागतो. हे आपलं सुख जे आहे ते क्षणिक आहे, पण हे सुखम अक्षयम अश्नुते हे लक्षात आलं पाहिजे. आता ही जी आसक्ती आहे संसाराबद्दलची, विषयाबद्दलची, ही नाहीशी झाल्यावरच विंदत्यात्मनी यत् सुखम. आणि मग अंतःकरणामध्ये सात्विक सुखाचा अनुभव जो आहे तो झाला की मग मी खऱ्या अर्थाने सुखी आहे, मी ज्ञानी आहे, मी निर्विकार आहे, हे सगळं स्पष्ट होतं. आता हे जरी स्पष्ट झाले तरी त्यामध्ये धोका आहे. मी ज्ञानी आहे, मी निर्विकार आहे आणि मी सुखी आहे. माझ्यासारखा सुखी दुसरा नाही, माझ्यासारखा निर्विकार दुसरा नाही, माझ्यासारखा ज्ञानी तर नाहीच नाही. आता म्हणजे काय झालं, हे सगळं मिळवलं पण काय झालं, पुन्हा अहंकार. त्याचा अहंकार विमूढात्मा तो माणसाला विमूढ करतो. आणि विमूढा नान पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषः. योऽन्तः सुखोऽन्तरा रामस तथा अंतर्ज्योतिरेवच सयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोऽधि गच्छति. म्हणजे सांख्ययोगी किंवा निर्वाण परब्रह्माचा कोण प्राप्त करतो हे गीतेमध्ये आपल्याला या 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा हा श्लोक आहे. परम एवाक्षरम प्रतिपद्यते स यो ह वै तच्छायम अशरीरम अलोहितम शुभ्रम अक्षरम वेदयते यस्तु सौम्य. सौम्य स सर्वज्ञ सर्व भवती तदेश श्लोक. आता याच्यामध्ये सांगतात की अशी परब्रह्माची स्थिती प्राप्त झाल्यानंतर मग काय, परम एवाक्षरम. आता तो परब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे तत् अच्छायम. तच्छायम जरी लिहिलं असलं तर त्याची फोड केल्यामुळे तो तत् अच्छायम. ते परब्रह्म कसं आहे की ते छायारहित आहे. मग अशा आपण छायाबद्दल बोलत होतो. आता ज्याचं शरीरच नाही त्याची छाया कुठून पडणार. आणि म्हणून साधू महात्मे हे जे आहेत ते त्यांचं चलनवलन ते इकडून तिकडे जातात तरी आपल्याला लक्षात येत नाही. आणि दत्त स्मरणगामी, आपण स्मरण केल्यावर आपल्यासमोर प्रगट होणारे दत्त महाराज. कारण ते आल्याचा आवाज नाही, ते आल्यामुळे दार उघडावं लागत नाही, ते आल्यामुळे आपल्याला फक्त जाणीव होते ते आले. ध्रुवाचं आख्यान आपण लक्षात घेतलं, ध्रुवांच्या अंतरंगामध्ये परब्रह्माचे स्वरूप आहे. डोळे मिटलेले आहे, साधना सुरू आहे. प्रत्यक्ष भगवंताने त्या ठिकाणी आले आणि दर्शन द्यायचं विचार केला, पण तरी हे काही डोळे मिटायला तयार नाही. आता भगवंताने काय युक्ती केली की यांच्या हृदयात जे माझं स्वरूप आहे ते स्वरूपच आता मी तिथून काढून घेतो. आता ते भगवंताचं स्वरूप जे माझ्या हृदयात होते, ध्रुव म्हणतात, ते नष्ट झालं, ते दिसेनासं झालं, अदृश्य झालं. त्याबरोबर मी जागा झालो, माझं ध्यान संपलं आणि डोळे उघडून पाहिलं तर तेच परब्रह्म स्वरूप माझ्यासमोर उभं आहे. आता हे जे स्वरूप आहे ते तच्छायम अशरीरम. अशरीर म्हणजे त्याचं शरीर नाही पण अशरीर आहे. अलोहितम. आता लोहितम म्हणजे काय की त्याचा रंग लाल, पिवळा, हिरवा असा कुठलाही त्याचा रंग नसतो. म्हणजे ते रंगसुद्धा नाही. शरीर म्हणजे शरीर, अवयव हे सुद्धा त्याला नाही. आणि मग असं काय असेल तर शुभ्रम अक्षरम म्हणजे ते विशुद्ध आहे, ते अविनाशी आहे. आणि तसा पुरुषाला जो जाणतो, या ठिकाणी वेद येते या मंत्रात म्हटलं शुभ्रम अक्षरम वेद येते यस्तु सौम्य. आणि तेच परम अक्षर परब्रह्म आहे. आता सौम्य जे म्हटलं, सौम्य म्हणजे मला प्रिय असणारा तू, म्हणून मी तुला हे सगळं सांगत आहे असं पिपळा दिवशी सांगतात. आणि मग म्हणतात की विज्ञानात्मा सह दैवैश्च सर्वैः प्राणाभूतानि संप्रतिष्ठन्ति यत्र तदक्षरम वेदयते यस्तु सौम्य स सर्वज्ञ सर्वमेवा विशेषेती. आता हा या
चौथ्या प्रश्नाचा शेवटचा मंत्र आहे त्या ठिकाणी. आता ते म्हणतात की सगळ्यांच्या ठिकाणी जो परमेश्वर आहे त्या परमेश्वरामध्ये सगळे प्राण, पंचमहाभूते हे सगळं जेव्हा विलीन होतात, इंद्रिय, त्यांची शक्ती, अंतःकरण, मन, बुद्धी सगळं जेव्हा विलीन होतात, मग ते कोणामध्ये विलीन होतं असा प्रश्न होता. मग हे सांगतात की हे सगळं त्या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये विलीन होतं. जे स्वरूप कसं आहे ते अच्छायम, अलोहितम, शुभ्रम, अक्षरम. अक्षरम म्हणजे ज्यामध्ये क्षर नाही. क्षरमध्ये काय? द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. 15व्या अध्यायामध्ये माझ्या माहिती 15व्या अध्यायाचा श्लोक आहे. 15व्या अध्यायामध्ये सांगतात की क्षर आणि अक्षर याची तुलना केली. क्षर म्हणजे ज्या ठिकाणी नेहमी काही ना काही कमी होत जातं, आणि अक्षर म्हणजे ते जसं आहे तसंच राहतं. बर्फ ठेवला, थोड्या वेळाने जाऊन पाहिलं तर बर्फ जसा दिसत होता, जेवढे मोठा होतात तसं काही दिसत नाही, पाणीच दिसतं. आणि 2-4 दिवसांनी पाहिल्यानंतर ते पाणी पण नाही दिसत, ते सुद्धा हवेमध्ये मिसळून जातं. त्याला म्हणायचं क्षर. आता आपलं सगळं शरीर हे क्षर आहे. क्षर म्हणजे नेहमी त्यामध्ये क्षती आहे, त्यामध्ये कमी कमी होत जातं. आता 17वा वाढदिवस, 75वा वाढदिवस, 80वा वाढदिवस तुम्ही साजरा केला का? आता वाढदिवस साजरा करण्याचे दिवस नाही. मी परब्रह्म तत्त्वाच्या किती जवळ आहे त्यावर माझं वय ठरतं. अनुग्रह झाल्यानंतर आमच्या हृदय आठवणी नावाचं एक पुस्तक आहे ब्रह्मचैतन्य महाराजांचं. त्यामध्ये असं मला वाटतं हृदय आठवणी, मला वाटतं आमच्या श्रीधर स्वामींचं पुस्तक आहे. असं त्यामध्ये ते म्हणतात ज्या क्षणी अनुग्रह झाला, तो 20व्या वर्षी हो, 50व्या वर्षी होतो, ज्या क्षणी अनुग्रह झाला तो माझा दुसरा जन्म होता. कारण आत्तापर्यंत आयुष्य परमेश्वराच्या भक्तीशिवाय वाया व्यर्थ गेले. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, रघुपती विना आता चित्त कोठे न राहे, भ्रमित मन वेळेना हीच ते आकळेना, परमकठीण देही देहबुद्धी गळेना. हे सगळं जेव्हा लक्षात आलं तेव्हा सगळ्यांचा त्याग केला, सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि एकाचा स्वीकार केला. आणि असं झालं तेव्हा त्या शुभ्रम अक्षरम ते जे आहे त्याची मला प्राप्ती झाली. आता यामध्ये म्हणतात विज्ञानात्मा सह देवैश्च सर्वेही. आता विज्ञान या सगळ्या इंद्रियांनी जे प्राप्त व्हायचं ते विज्ञान स्वरूप जीवात्मा हाच सगळ्यांचा आश्रय आहे. आता आश्रय म्हटलं की आपल्याला द्रौपदी वस्त्र राहण्याचं लक्षात घ्या. तिला ज्यांचा आश्रय वाटत होता, भीष्म पितामह आहे, द्रोण आहे, ही सगळी मोठमोठी मंडळी आहेत, त्यांचा आश्रय तिला वाटत होता. आणि त्यांना ती हाक मारत होती की या संकटातून मला तुम्ही सोडवा. पण कोणीही त्याला मदत करू शकलं नाही, कारण ते सगळे बांधले गेले होते. ते सगळे चांगले होते, पण त्यांची निष्ठा जी अनाठायी होती म्हणून ते बांधले गेले होते. पण जेव्हा शेवटी तिने भगवान श्रीकृष्णाचा दावा केला तेव्हा भगवान श्रीकृष्ण वस्त्ररूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले. म्हणजे सगळ्यांचा आश्रय असणारं एकच आहे, सर्व रूप परमेश्वर आहे. आणि त्यामध्ये साधकाने प्रविष्ट झालं पाहिजे, त्याच्या रूपामध्ये प्रविष्ट झालं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होणार आहे. असं करत हा 11व्या मंत्रामध्ये हा चौथा प्रश्न आणि त्याची उत्तरं सांगून झाली. आता आपण 5व्या प्रश्नामध्ये प्रवेश करीत आहोत. एक एक प्रश्न आपण आता पाहिला आणि त्यामधल्या प्रश्नामध्ये उपप्रश्न आणि पिपला दृष्टीने दिलेली उत्तरं पाहिजे. आता या 5व्या प्रश्नामध्ये 7 मंत्र आहेत. पहिला मंत्र आपण घेऊ. आता हा प्रश्न कोणी विचारला? शैब्य, सत्यकाम. हा शैब्य म्हणजे शिबी राजा. शिबी राजाची कथा लक्षात आली असेल आपल्याला. राजा आहे. आता राजाच्या आश्रयाला जो येतो त्याला आश्रय देणं हे राजाचं कर्तव्य आहे. त्यावेळेस एक कबूतर जे आहे ते त्याच्या त्या राज दरबारामध्ये आलं, राजाचं जवळ आलं, राजाच्या मांडीवर बसलं आणि इतका प्रेमाने बसलं की राजाला त्याच्याकडे पाहून त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून दया आली. याचं रक्षण मी केलं पाहिजे. तेवढ्यामध्ये एक ससाणा त्याच्या मागून आला आणि तो ससाणा म्हटलं की हे माझं भक्ष आहे, तू याला ठेवून घेऊ नको, ते माझं भक्ष आहे, मीच त्याला खाणार. आता राजा काही त्याला द्यायला तयार नाही. मग तो ससाणा म्हणतो मग मला त्याच्या बदल्यात काय देतं?
मग त्या शिबिराजाने स्वतःचं मांस जे आहे मांडीचं ते काढून त्यांना दिलं, अशी ही कथा आहे. म्हणजे तो राजा जसा आहे त्या शिबीर राजाच्या शैब्य हा त्या वंशामध्ये जन्म झालेला हा सत्यकाम, म्हणजे हे सत्यकाम ऋषी आहेत जे या सहा ऋषींच्या समुदायामध्ये त्या आश्रमामध्ये पिपलाद म्हणच्या ठिकाणी 1 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करीत राहत होते. आता त्यांनी प्रश्न विचारला, अत हैन शैब्य सत्यकाम पपृच्छ. पृच्छ म्हणजे विचारलं. त्याने काय विचारलं? स यो ह वै तद भगवन मनुष्येषु प्रायणांतम ओकारम अभिध्यायित कथमं वाव स तेन लोकं जयतीति अथ ह एनम. म्हणजे यानंतर त्या सगळीकडे ज्यांची कीर्ती पसरलेल्या अशा पिपलाद ऋषींना शैब्य सत्यकाम शिबीपुत्र सत्यकामाने पपृच्छ विचारले की भगवान, गुरुंना भगवान म्हणलेलं आहे, मनुष्येषु सह यह हय वै, मनुष्यांमध्ये सगळ्या मनुष्यांमध्ये जो कोणी प्रायणांतम, प्रायण म्हणजे आपण म्हणतो त्याने प्रयाण केलं, त्यांचं निर्वाण झालं, त्यांचं निर्याण झालं, ते जे ते काय म्हणतो आपण देहत्याग केला. त्याग वगैरे काही नसतं. देहत्याग म्हणजे त्यांचा देह अनंतात विलीन झाला, त्यांचा मृत्यू जवळ आला. पण चांगल्या शब्दात म्हणजे त्याने देहत्याग केला. आपण आपल्या नातेवाईकांच्यासाठी पण असा शब्द वापरतो. तर ते म्हणतात प्रायणांतम, तर मृत्यूपर्यंत म्हणजे आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपण त्या ओंकाराची साधना केली पाहिजे. असं या ठिकाणी कशाची साधना केली पाहिजे असं. आणि मग म्हणतात तत् ओंकारम, त्या ओंकाराचा अभिध्यायती म्हणजे ते समजून, ओंकार जे स्वरूप आहे परब्रह्माचं ते समजून त्याची उपासना आपण केली पाहिजे. सह तेन, आणि ते ती उपासना केल्यानंतर कथम लोकम म्हणजे ते अशी उपासना ओंकाराचे जो करतो, कथम लोकम त्याला कोणता लोक प्राप्त होतं. सप्तलोक जे आहेत, सप्त पाताळ आहेत. चांगलं काम केलं तर सप्तलोक आहेत आणि वाईट काम केलं सप्त पाताळ आहेत. मग त्याला त्याची गती कुठे होती, त्याला कोणता लोक प्राप्त होतो. वाव जयती, निसंदेह तो त्याला प्राप्त करून घेतो, असा माझा प्रश्न आहे. असं या ठिकाणी या सत्यकामाने प्रश्न विचारलेला आहे. शैब्य सत्यकाम. आता त्याचं उत्तर देतात. तस्मै होवाच एतद्वै सत्यकाम परम च अपरम च ब्रह्म यद ओंकार तस्मात् विद्वान एते नैवायतन अनेकतरम अन्वेती. आता पिपलाद ऋषी सांगत आहेत ओम हे. आता आपल्याला माहिती ओम हे काय, ओम इत्येकाक्षर ब्रह्म. अ उ आणि म हे त्यामधले 3 शब्द प्रमुख आहेत. अ उ आणि म हे 3 श्लोक, हे 3 काय म्हणतो आपण वेदांमधनं घेतले आहे. मुळामध्ये जो आपण गायत्री मंत्राचा जप करतो त्यामध्ये ओम भू भुवा स्वाहा असं म्हणून जो आपण मग पुढे जे 24 अक्षरे जे आहेत, 8-8चा एक भाग असे 1, 2 आणि 3 हे 3ही भाग जे आहेत तत्सवितुर्वरेण्यम तो भाग आहे. भर्गो देवस्य धीमहि आहे, धियो यो न प्रचोदयात आहे. आता हे सगळे मंत्र असे सांगायचे नसतात म्हणून ते फक्त फोड करून तुकडे पण आपण म्हणतोय, कारण त्याचा उच्चार करणं हे सुद्धा पाप आहे. पण समजण्यासाठी या ठिकाणी, कारण आपला उद्देश वेगळा आहे. आता हे जे 8-8चे भाग आहेत हे प्रत्येक वेदांमधनं घेतले आहेत. यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद यामधनं घेतले. अथर्ववेद थोडंसं वेगळं आहे. म्हणून त्रिकांडात्मक वेद जे म्हणतात ते फक्त यजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेद. आता हे याच्याबद्दलची उपासना जी आहे त्याबद्दलचा इथे प्रश्न आहे. यत ओंकार हा जो ओंकार आहे परम ब्रह्मच अपरम, की परब्रह्म आणि अपरब्रह्म म्हणजे हाच ओंकार आहे. आणि म्हणून त्याची साधना करणारा जो मनुष्य आहे विद्वान, त्याला म्हटलं विद्वान. इस प्रकार का ज्ञान रखने वाला मनुष्य विद्वान. एतेन एव म्हणजे तो एकच आयतनेन. आता आयतन शब्दाचा अर्थ अवलंब. अवलंब म्हणजे ज्याला धरून ठेवल्याने, कोणाला
त्या मंत्राला त्याचं अवलंबन ठेवल्यामुळे, चिंतन केल्यामुळे एकतरम म्हणजे अपर असो किंवा परब्रह्म असो, या दोन्हीपैकी एकेकाची अन्वयती श्रद्धानुसार तो अनुसरण करतो. म्हणजे एक मंत्र मनामध्ये घेतला, सद्गुरूने तो मंत्र दिला आणि माझ्या सद्गुरूच्या दिलेल्या मंत्राचा मी जप करत आहे, असा भाव जेव्हा साधकाच्या ठिकाणी पक्का होतो, तेव्हा मी जप करत नाही, पण तो जप माझ्याकडून माझे सद्गुरू करून घेत आहेत, असं जेव्हा असेल तेव्हा अहंकर्तृत्व भाव हा नष्ट होतो आणि सद्गुरूने ते माझ्याकडून करून घेतलं असं सहजपणे माणूस म्हणतात सगळे, पण म्हणताना त्यामध्ये सुद्धा असतो भाव, पण तसा भाव हळूहळू आपला कमी झाला पाहिजे आणि ती होण्यासाठी ओंकाराची उपासना या ठिकाणी सांगितली. अनेक प्रकारच्या उपासना आहेत. आता याच पद्धतीने कठोपनिषदामध्ये सुद्धा असाच मंत्र आलेला होता. आपल्याला आठवत असेल, कठोपनिषदामध्ये एकूण 6 अध्याय आहेत. म्हणजे अध्याय त्याला म्हणतात, पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय. आता पहिल्या अध्यायामध्ये जे मंत्र आहेत त्याला वल्ली म्हणतात. पहिली वल्ली, दुसरी आणि तिसरी. प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली आहेत आणि म्हणजे एकूण 6 वल्ली आहेत. आता त्यामध्ये परमशब्द आलेला आहे. जो परमशब्द या ठिकाणी परमच अपरमच ब्रह्म यद ओंकार, त्यामध्ये काय म्हणतात, एतद देवाक्षरम ब्रह्म एतद एवाक्षरम परम एतद एवाक्षरम ज्ञात्वा यो यदिच्छन्ति तस्य तत्. आणि पुढे अवलंबन शब्द आला त्याचमध्ये पुढच्या श्लोकामध्ये, एतावलंबनम श्रेष्ठम तदावलंबनम परम एतावलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. या दोन्हीचा अर्थ कठोपनिषदामध्ये आपण पाहिला. हे जे पुस्तक आहे ईशादी 9 उपनिषद गोरखपूर प्रेसचं, त्यामध्ये कठोपनिषद वगैरे ही सगळी प्रमुख जी उपनिषद आहेत ती दिलेली आहेत. ही प्रमुख उपनिषद आहे असं का म्हणतो, कारण भगवान शंकराचार्यांनी, आदी शंकराचार्यांनी यावर आपलं भाष्य संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे. त्यांचे हे सगळे आवडते विषय आहेत, म्हणून त्याच्यातला भाग आपण घेत आहोत. आता एवं ध्येयाक्षरम ब्रह्म, ध्येयाक्षरम ब्रह्म म्हणजे त्या परब्रह्माचीच उपासना करावी. एतद देवाक्षरम परम, कारण ते अक्षर आहे आणि ते परम आहे. अक्षर म्हणजे क्षर होणार नाही आणि परम म्हणजे अंतिम, अंतिममध्ये आपल्याला आश्रयस्थान आहे ते ब्रह्म आहे. एतालंबनम श्रेष्ठम म्हणजे त्याचं आलंबन, त्याच्यावर भरोसा किती ठेवायचा की ते सगळ्यात श्रेष्ठ भरोसा ठेवण्यासारखं एकच ठिकाण आहे. एतालंबनम परम एतालंबनम ज्ञात्वा. आता ते आलंबन जे आहे ते जाणल्यानंतर आपल्यामध्ये काय फरक पडतो साधकाच्या ठिकाणी, ब्रह्मलोके महीयते. ब्रह्मलोकाला आपण जातो, ब्रह्मलोकाची आपल्याला प्राप्ती होते, असं या ठिकाणी या दुसऱ्या मंत्रामध्ये म्हणलेलं आहे. हा दुसरा मंत्र. आणि आता तिसऱ्या मंत्रामध्ये, आता या प्रश्न 5मध्ये जे विवेचन आहे, जे मंत्र आहेत किंवा ज्या ऋचा आहेत त्या सगळ्या ओंकाराच्या उपासनेच्याच आहेत. स यद्य एकम मात्र अभिध्यायिता स तेनैव संवेदितस तूर्णमेव जगत्याम अभिसंपद्यते. तम ऋचो मनुष्यलोकम उपनयन्ते स तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नो महिमानम अनुभवती. महत्त्वाच्या 4-5 गोष्टी दिल्या आहेत. आता ही उपासना करताना कशा प्रकारे केली पाहिजे. तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया. आधीपासून या पूर्ण या प्रश्नोपनिषदामध्ये याच 3 गोष्टी आहेत. त्यांनी 6ही शिष्यांना सांगितलं, तुम्ही 1 वर्ष आमच्या आश्रमात राहा. कसं राहा, तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया. तप करून या ठिकाणी राहा. ते राहायला जागा आहे, छान मठ आहे, 2 दिवस राहायला काय हरकत आहे. काकाला फोन करा, मठाचा पत्ता विचारा, तिथे येऊन राहा, खूप छान सोय ते मठपती करतात असं मी ऐकलं. असं म्हणून लोक त्या ठिकाणी जातात. पण असं करू नका. त्या ठिकाणी जाणं म्हणजे तिथला इतिहास जाणून घ्या. तो मठ कोणाचा आहे, मुख्य आदिपुरुष कोण आहे, समर्थांचं त्यांचं नातं काय, त्यांना कसा अनुग्रह प्राप्त झाला, त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले, ही सगळी माहिती गोळा करत करत त्या मठामध्ये तुम्ही निवास करा. आता इथे ते म्हणतात की तुम्ही तपसा ब्रह्मचर्येण आणि श्रद्धया, 3 गोष्टी. तपसा, तप करत. आता तप हे वाणीचं तप आहे. वाणीचं तप असेल तर मंदिरामध्ये गेल्यानंतर जास्त बोलू नये. ब्रह्मचर्येण, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे त्या ठिकाणी आहे तोपर्यंत.
खूप छान पाऊस पडतोय आणि वातावरण सगळं भजे खाण्याचं आहे असं म्हणून जर आपण सध्या मिळावं दर्शन घेत असू तर ते दर्शन आपलं वायात जाणार आहे. ब्रह्मचर्येण आणि श्रद्धया. श्रद्धा कोणावर आहे? ती समर्थांवर श्रद्धा आहे. श्रद्धा कोणावर? ती रामरायावर आहे आणि ते सगळीकडे आहेत. आणि हे आपल्या मनामध्ये दृढ होण्यासाठी भगवान श्रीधर स्वामींसारख्या महापुरुषाचं चरित्र वाचलं पाहिजे. त्याने जी सेवा केली त्या गडावर, ती सेवा पाहिल्यानंतर साधं रिकामं थोडंसं पाणी उरलं म्हणून तिथे आपण टाकून देऊ असा विचार केला तरी ते पापच आहे. काहीतरी आपल्याकडे उरलेलं आहे म्हणून तो कागद गुंडाळायचा आणि तो फेकून द्यायचा वरून गडावरनं, हे सुद्धा पापच आहे. स्थान महिमा हे जे आहे ते आमच्या आत्माराम महाराजांनी खूप छान असं आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं लक्षात घेऊन तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया या तिन्ही गोष्टी तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धाने संपन्न होऊन जो इथे सेवा करेल, जो त्या परब्रह्माची सेवा करेल, जो त्या ओंकाराची उपासना करेल, त्याच्यासाठी काय? महिमानम अनुभवती. त्या ओंकारामुळे प्राप्त झालेलं, त्या साधनेमुळे प्राप्त झालेलं जो अनुभव आहे तो फक्त त्यालाच येणार आहे. आता ते ओंकाराचं स्वरूप काय, तो जप कसा आहे, त्याचा विचार आपण तर पुढच्या वेळेस आपण करणार आहोत. तिसऱ्या मंत्राचं आपण वाचन यावेळेस केलं, अर्थ अजून पूर्णपणे पाहायचा आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. जय राम, जय जय राम. नमस्कार. श्रीराम.